चंद्रपूर अत्याचार प्रकरणात कडक कारवाई होणार. स्थानिक नेत्यांनी केली आरोपीला पळून जाण्यासाठी मदत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती. जिल्ह्यातील कोरपना येथे एका शाळेमध्ये मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी लोंढे याने राहुल गांधी विचार मंच या नावाने काँग्रेसची संघटना चालवली होती. स्थानिक नेत्याने आरोपीला पळून जाण्यासाठी मदत केली असा आरोप गृहमंत्री फडणवीस यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना केला. फडणवीस म्हणाले, ज्याच्या घरात काँग्रेसची नगरसेविका आहे त्याच्याच घरी काँग्रेसचे जिल्ह्याचे पद आहे. त्याने शाळेमध्ये मुलींचे अत्यंत वाईट पद्धतीने लैंगिक शोषण केले आहे. आरोपीवर कडक कारवाई होईल आणि त्याला कठोर शिक्षा दिली जाईल. प्राथमिक चौकशीत पोलिसांना आढळले आहे की स्थानिक नेत्यांनी आरोपीला पळून जाण्यासाठी मदत केली होती. फडणवीस यांनी स्पष्ट केले की अशा प्रकारच्या घटनांमध्ये पक्ष बघितला जात नाही. आरोपी हा आरोपी असतो. त्याच्यावर आणि त्याला मदत करणाऱ्यांवरही कारवाई जाईल. एक राहुल गांधी विचार मंच या नावाने काँग्रेसची संघटना चालवतो. ज्याच्या घरी काँग्रेसची नगरसेविका आहे, त्यांच्याच घरी काँग्रेसचं जिल्ह्याचं पद आहे. त्यांनी त्या ठिकाणी शाळेमध्ये मुलींचं लैंगिक शोषण केलं आणि म्हणून त्याला आता फरार होता पण अरेस्ट करून आणलेला आहे आणि त्याच्यावर कारवाई करण्यात येत आहे. अतिशय वाईट पद्धतीनं हे शोषण त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. त्याच्यावर कडक कारवाई ही पोलिसांच्या वतीनं निश्चितपणे केली जाईल आणि जे काही कठीणात कठीण शिक्षा आहे ती शिक्षा ही त्याला देण्यात येईल. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी। अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान। हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है। समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक। तो फिर इंतजार किस बात का? महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। 8605245080 9112079000।